विद्यार्थ्यांसाठी आपण काय केलंय, त्यांनी रोल नंबर टाकला, सेंटर बोर्ड टाकला की त्याचं नाव ऑटोमॅटिकली दिसतंय आणि त्याने किती सराव केलेला आहे याचा रेकॉर्ड आपल्याकडे राहतं. त्याला सराव करण्यासाठी मी पॉवर पॉईंटची एक्झाम दिलेली आहे. त्यामध्ये 10 प्रश्न मी पॉवर पॉईंटचे टाकले आणि वर्ड एक्सेलचे थोडे आणि थेरीचे थोडे, असं करून 20 मार्काचा क्वेश्चन पेपर तयार केला. तर हा क्वेश्चन पेपर आहे जो एकदाच अटेम्प्ट करता येईल आणि हा क्वेश्चन पेपर आहे त्याचा त्यांना सराव करता येईल आणि सराव करण्यासाठी ते आपला मोबाईल सुद्धा वापरू शकतात. प्रॅक्टिकलच्या प्रश्नांचा सराव आहे, फायनल एक्झामची तयारी त्यांना करता येणार आहे. त्यासाठी आपण सेंटरला ॲडमिन पॅनल दिलेला आहे. सेंटर आपला डिटेल्स टाकून लॉग इन करतो, तो ठरवतो की मला काय करायचं आहे, विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस द्यायची आहे का फक्त एक्झाम घ्यायची आहे का दोन्हीसाठी सिंगल पेपर आपल्याला सेट करायचा आहे. पेपर सेट करायचं काम सुद्धा ॲडमिनकडे असणार आहे. वर्डचे किती प्रश्न असावेत, एक्सेलचे किती असावेत, कितीही तुम्ही घेऊ शकता, परंतु तुम्ही ठरवा. आणि नुसती वर्डची परीक्षा घ्यायची आहे, नुसती एक्सेलची घ्यायची आहे किंवा नुसता वर्डचा सराव घ्यायचा आहे, सगळं काय तुमच्या हातामध्ये आहे. या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन पेपर तयार करता. एक्झामसाठी आपण पासवर्ड सेट करतो, म्हणजे विद्यार्थी परस्पर एक्झाम देणार नाहीत. सराव करण्यासाठी मात्र विद्यार्थ्यांना पासवर्डची गरज नाही, फक्त त्यांचा रोल नंबर आणि सेंटर कोड टाकला की ते प्रॅक्टिस करू शकतात. अशा पद्धतीने हे प्रॅक्टिकलचं सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये थेरी सुद्धा आहे. आणि विशेष म्हणजे सेंटर ओनर म्हणून किंवा टीचर म्हणून आपल्याकडं सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड होतं की विद्यार्थी प्रॅक्टिस कशाची करत आहे. जर का त्यांनी पॉवर पॉईंट बटनावरती क्लिक केलं तर पॉवर पॉईंटचे प्रश्न असे मोबाईलवरती सॉल्व्ह करता येणार आहेत. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये त्याला अवेलेबल करून दिलेले आहेत आणि इथलं इथे सबमिट करायचं आहे. मोबाईलवरती सुद्धा इझिली हे खूप छानपैकी चालतं. तर घरी सुद्धा त्यांना सराव करता येईल. संगणक पाहिजे असं काय गरजेचं नाही आणि MS ऑफिस पाहिजे, विंडो 10 पाहिजे असं पण काय गरजेचं नाही. तर विद्यार्थी हे करू शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षेला पात्र ठरवायचं का अपात्र हे सुद्धा आपल्या हातात आहे. आपण इलिजिबल, नॉन इलिजिबल करू शकतो, त्याला डिलीट करू शकतो. ही विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. सर्व डेटा आपल्याला आपल्या इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरला सुद्धा एक्सपोर्ट करता येतो. इथून तो डेटा एक्सपोर्ट होईल. विद्यार्थ्यांनी केलेली प्रॅक्टिस इथं दिसते, कोणत्या विषयाची त्यांनी किती प्रॅक्टिस केलेली आहे हे दिसतं. सराव केले विद्यार्थ्यांनी, त्यांनी काय काय सराव केला हे दिसतंय. P म्हणजे प्रॅक्टिस केलेली आहे, तर तेही दिसतं आपल्याला. आणि एक्झामचा जो साजेकर आपल्याला पूर्ण डेटा हवा आहे तो सुद्धा इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरवरती. विद्यार्थ्यांनी जर का IMS ला लॉग इन केलं आणि चेक केलं तर त्याला त्याचे मार्क्स वगैरे सगळे दिसणार आहेत. यासोबत पूर्ण डेटा दिसेल की 18 एप्रिलला परीक्षा झाली, 25 एप्रिल झाली, 11 एप्रिलला झाली. दर आठवड्याला तुम्ही परीक्षा घेत असाल तर सगळं रेकॉर्ड तुम्हाला इथं पाहायला मिळेल. अपसेट हे सुद्धा असेल त्याच्यामध्ये. तर आपल्याला या स्वरूपातील विद्यार्थ्यांना डेटा देता येऊ शकतो. यासाठी तुमच्याकडे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे आणि सराव करण्यासाठी तुमच्याकडे एक्झाम डेमो प्रॅक्टिकल हा सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. धन्यवाद.